दरम्यान या सगळ्यावरती आता राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं, शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची। मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे। त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण आम्ही सांगू शकत नाही आहे। त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे, जर ते भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे। परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, आम्ही कोण काही बोलू शकत नाही। शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला। उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघे तसे भाऊ आहेत आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल, काही नेते चर्चा करत असतील, तर उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहेत, स्वतःचं निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं। मी संघटनेचा सैनिक आहे, त्यामुळे संघटनेची जी भूमिका किंवा पक्षप्रमुखाची जी भूमिका, पक्षप्रमुखांनी उद्या सांगितलं की इथं उडी मारायची तर तिथं उडी मारली पाहिजे, त्या भूमिकेचा मी शिवसैनिक आहे। आता राजसाहेबांनी जर प्रस्ताव दिला असेल परंतु तो स्वीकारतील अशी मला शंकाच आहे, ते स्वीकारणार नाहीत। त्यांना आता वेगळंच राहायचं आहे, एकटंच राहायचं आहे। त्यामुळं आजचा प्रस्ताव हा राजसाहेबाचा प्रस्ताव आहे, हा उद्धव साहेबांचा नाही। उद्धव साहेबांचा एक होता दरवेळेला आडवा जातोच ना, त्यामुळं तर ह्या कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे। राजसाहेबाला कधी पक्ष सोडायचा नव्हता ना, कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती। युग जो होता तो उद्धव साहेबांकडे होता, त्यामुळंच राजसाहेबाला अखेरला कंटाळून वेगळं व्हावं लागलं आणि जातानाही त्यांनी माननीय बाळासाहेबांना हे सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।